लहानपणापासूनच ऐकलं असेल की दूध आणि हळद घे सगळं ठीक होईल. लहानपणी लागलं, सर्दी झाली, अंग दुखत असेल किंवा परीक्षा असेल किंवा अगदी थकवा जाणवत असेल तर हळद आणि दूध हे घरगुती औषध ठरलेलं. पण प्रश्न असा आहे की खरंच हळद आणि दूध इतकं चमत्कारी आहे का, की आपण त्यावर फक्त विश्वास ठेवतो किंवा आधीपासून चालत आलेला उपाय आहे म्हणून करतो. तर याचं नेमकं सायंटिफिक रिझन काय आहे आणि खरंच दूध आणि हळद प्यायल्यावर काय होतं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सो टू बी व्हेरी प्रॅक्टिकल, हळदीमध्ये एक घटक असतं कर्क्युमिन आणि हा घटक अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजेच सूज कमी करणारा आणि अँटीऑक्सिडंट म्हणजेच पेशींना नुकसान होण्यापासून वाचवणारा आहे. म्हणजे हळद फक्त एक कलर किंवा चव नाहीये, तर त्यामध्ये एक औषधी गुणधर्म असलेली गोष्ट आहे. आता दूध म्हणजे प्रोटीन, कॅल्शियम आणि फॅटचा चांगला स्रोत. दुधामुळे बॉडीला एनर्जी मिळते आणि काही प्रमाणात स्नायू यामुळे रिपेअर होत असतात. आता हे दोन्ही एकत्र आल्यावर काय होतं, तर सगळ्यात पहिला फायदा म्हणजे पेन आणि सूज जी असेल ती कमी होते. हळदीमध्ये जो घटक असतो त्यामध्ये इन्फ्लेमेशन कमी करायला तो घटक मदत करतो. म्हणूनच अंगदुखी, गुडघेदुखी, थकवा किंवा हलकी सूज असेल तर हळद आणि दूध हे एनी टाईम चांगलं आहे. पण इथे एक लक्षात ठेवा, हे पेन किलर नाही आहे. म्हणजे जर प्रचंड वेदना होत असतील तर त्यामध्ये हे बिचारे दूध आणि हळद काहीच करू शकत नाही. सो छोटं मोठं जे दुखणं असतं त्यासाठी हे नक्कीच गुणकारी आहे. तर आता दुसरा मुद्दा म्हणजे इम्युनिटी वाढते का, तर हो, पण लिमिटमध्ये. हळद ही औषधी असते आणि दूध शरीराला पोषण देते. म्हणून सर्दी, खोकला, घसा दुखणं यांसारख्या छोट्या त्रासात आपण नक्की याचा उपयोग करू शकतो. पण फक्त हळद दूध प्यायल्याने हे आजार दूर होतात असं नाहीये. आता तिसरा फायदा काय, तर याचा झोपेवर परिणाम होतो का, तर येस, रात्री हळद आणि दूध प्यायलं की झोप छान लागते. आणि याचं कारण म्हणजे दुधामध्ये ट्रायप्टोफॅन नावाचं एक अमिनो ॲसिड असतं जे मेंदूला रिलॅक्स करण्यासाठी मदत करतं, मूड चांगला करतं आणि हळद सूज कमी करते. त्यामुळे आपल्या बॉडीला आराम मिळतो आणि झोप यामुळे चांगली लागते.